श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्यासोबत आज चांगली गोष्ट घडेल. जे वाटत होतं अशक्य ते आज शक्य होणार आहे. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस खूप वेगळा आहे. तुमच्या जीवनात एक अशी चांगली गोष्ट घडणार आहे जी तुमचं मन खूप आनंदाने भरून टाकेल. कधी कधी आपण खूप काळ अंधारातून जातो, वाट बघतो की कधी उजाडेल, कधी आपल्याला हवी असलेली बातमी मिळेल. पण स्वामी म्हणतात, आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष ठरलं आहे. आज सकाळपासूनच काहीतरी वेगळं जाणवत असेल. मन शांत आहे, विचार थोडे सकारात्मक वाटत आहे आणि जणू काही स्वामींचा हात तुमच्याशा पाठीशी आहे असं जाणवते. हीच ती सुरुवात आहे जिथून चांगल्या गोष्टी घडायला लागतात. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा आपण निस्वार्थपणे देवावर श्रद्धा ठेवतो तेव्हा देव एक एक करून आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. कधी वेळ लागतो पण प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळतं. आणि आज तुमच्या आयुष्यात त्या उत्तराची सुरुवात होणार आहे. आज तुमचं हसू परत येईल. ज्याचं वाट पाहत होता ती गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर उभी राहील. ती नोकरी, तो फोन कॉल, ही चांगली बातमी किंवा एखादी जुनी व्यक्ती जी परत येणार आहे. काही ना काही सुंदर तुम्हाला भेटणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. मी कधीच तुम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. हे शब्द ऐकले की मन भरून येतं. कारण ही फक्त आश्वासन नाही, हा अनुभव आहे. ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांना माहीत आहे, स्वामींवर विश्वास ठेवलं की चमत्कार घडतो. तुमचं आयुष्य जर सध्या अडथळ्यांनी भरलेलं असेल तर आजचा दिवस ते अडथळे बाजूला सारणार आहे. एक लहानशी गोष्ट पण ती तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरणार आहे. जसं की एखादं लहानसं शुभवार्ता पण मनभर आनंदी देणारी. स्वामी म्हणतात, आज तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडणार आहे. पण लक्षात ठेवा, त्या दरवाजातून चालत जायचं की नाही हे तुमच्यावर आहे. संधी स्वामी देतील पण त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. मन शांत ठेवा आणि जे काही घडते ते लक्षपूर्वक पहा. कधी कधी आपण आपल्याला मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींचं महत्त्वच ओळखत नाही. पण स्वामींच्या आशीर्वादाने आज जी गोष्ट तुमच्या समोर येईल तिचं स्वागत करा. कारण तीच गोष्ट उद्याच तुमचं भविष्य घडवणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त श्रद्धेने माझं नाव घे, मी तुझं रक्षण करीन आणि तुला त्याच फळ देईन लवकर. आज तुमचं रक्षण होणार आहे. आज तुमच्यावर कृपा होणार आहे आणि आज तुमच्या घरात आनंद येणार आहे. जे काही काळापासून थांबलं होतं ते सगळं अर्धवट राहिलं होतं ते पूर्ण होण्याचा दिवस आज आला आहे. मनात शंका असेल, चिंता असेल, पण त्याही स्वामींना अर्पण करा. कारण त्यांच्या हातात आपलं जीवन सुरक्षित आहे. स्वामींच्या कृपेने आजची ही चांगली गोष्ट ती तुमचं आयुष्य बदलू शकते. म्हणून डोळे उघडे ठेवा, मन सजग ठेवा आणि स्वामींचं नाव घेऊन आजच्या दिवसात प्रवेश करा. कारण आजचा दिवस फक्त एक दिवस नाही, तो एक नवी सुरुवात आहे. आणि ही सुरुवात आहे एका नव्या जीवनाची, एका नव्या संधीची आणि एका अशा मार्गाची जिथे चालायला स्वामी स्वतः तुमच्या सोबत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जी गोष्ट तुला मिळाली नाही ती मी तुझ्यासाठीच थांबवून ठेवली आहे. पण योग्य वेळी ती मी तुला नक्की मिळणार आहे आणि देणार पण आहे. म्हणूनच जर आजवर वाट पाहण्यात गेली असेल तर ते व्यर्थ नाही. स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळेवरच घडते आणि आज ती वेळ आलेली आहे. तुमचं मन कितीही थकलं असलं, कितीही अपयश अनुभवलं असलं तरी स्वामी म्हणतात, आज मी स्वतः तुझ्या वाटेवर चालून येणार आहे. कारण ते आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. ते आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक निर्णयात सामील असतात. आज जेव्हा एखादी अनपेक्षित चांगली बातमी तुमच्या दाराशी येईल तेव्हा आठवा, हे काही अचानक घडलेलं नाही. हे स्वामी समर्थांनी खास तुमच्यासाठी ठरवलेलं आहे. कारण त्यांच्या कृपेने घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एक दैवी संकेत असतो. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझा विचार कर, मी तुझ्या प्रत्येक आयुष्यात प्रकाश करेन. आणि आज तो प्रकाश तुमच्यासमोर दिसणार आहे. जो अंधार होता तो आता पळून जाणार आहे. काळजी, चिंता, अश्रू हे सगळं मागे राहणार आहे. आता तुमच्या आयुष्यात आनंदाची पालवी फुटणार आहे.
आज जरा मनाने शांत बसा, स्वतःशी प्रामाणिक राहा, विचार करा काय आहे ते तुमचं मन खूप दिवसांपासून मागते. जी इच्छा तुमच्या मनाच्या कोपऱ्यात लपून बसलेली आहे, ती इच्छा आज स्वामी ऐकणार आहेत आणि ती पूर्ण करण्याचा एक लहानसं पण प्रभावी झरा त्यांच्या कृपेने वाहू लागणार आहे. कधीकधी आयुष्यात खूप मोठे बदल लहान संकेतामधून सुरू होतात. एखाद्या ओळखीचा फोन येतो, एखादी संधी समोर येते, एखादं काम पूर्ण होतं किंवा एखादी हरवलेली गोष्ट परत मिळते आणि मग त्या क्षणी आपल्याला उगमतं, हो, हे काहीतरी वेगळं आहे. हे स्वामी समर्थांचं काम आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला वाट दाखवीन, पण चालायचं तुलाच आहे. त्यामुळे जेव्हा आज एखादी चांगली गोष्ट घडेल, तुमच्या हातात येईल, तेव्हा घाबरू नका, मागे वळून पाहू नका. ती संधी दोन्ही हाताने पकडा आणि पुढे जा, कारण स्वामींची पाठराखण तुमच्या सोबत आहे. ज्यांना वाटतं की आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात काय विशेष घडणार, त्यांना स्वामी उत्तर देतात, मी सामान्यालाच असामान्य करतो. म्हणून आज तुम्ही ज्या क्षणी एखादा आश्चर्यकारक अनुभव घ्याल, त्या क्षणी मनात श्रद्धेची ज्योत प्रज्वलित करा आणि म्हणायला विसरू नका, जय जय रघुवीर समर्थ. कारण स्वामी समर्थांची कृपा अनंत आहे. ती ना मोजता येते ना रोखता येते. ती फक्त अनुभवता येते मनापासून, श्रद्धेने, भक्तीने. आणि आजचा दिवस तुमच्या जीवनातील असा दिवस आहे जिथे ती कृपा तुमच्यावर पूर्णपणे वर्षाव होणार आहे. मनाने तयार व्हा, तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा झरा सुरू होतो आहे. काही चांगलं घडणारच आहे. आणि कारण हे शब्द स्वामी समर्थांचे म्हणतात. स्वामी म्हणतात, तुझ्या वाटेला आलेले दुःख मी पाहिलंय, तुझं एकटेपणही अनुभवलंय, पण आता पुरे झालं. आता तुझं नशीब उजळणार आहे. कितीही काळ अंधारात वाट पाहिली असेल तरी आता पहाट झाली आहे. स्वामीने तुमच्यासाठी नवीन दिव्याची सुरुवात ठरवली आहे. कधी वाटायचे की काहीच आपल्या मनासारखं होत नाही, सगळं बिघडते, पण स्वामी म्हणतात, मी आहे ना, मी बघतोय सगळं, आता मी पावलं उचलणार आहे. आज अचानक एखादं काम पूर्ण होईल, एखादं अडकलेलं प्रकरण मार्गी लागेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप वेळ लावला होता त्या समाधान आज मिळेल. आणि ही गोष्ट फक्त यशाची नाही, ती स्वामींच्या आशीर्वादाची खात्री आहे. तुला जे हवं आहे ते तुला मिळेल, पण माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं जीवन सुंदर बनवीन. आणि खरंच अशा वेळा येतात जिथे तुम्हाला वाटतं हे काहीतरी जास्त आहे, हे फक्त देवच करू शकतो. आज तुम्हाला अशाच अनुभवाची जाणीव होणार आहे. कधी एखादं वाक्य, एखादा माणूस, एखादी भावना, हे सुद्धा तुमचं आयुष्य बदलण्यास पुरेसं असतात. आणि स्वामींनी आज तसाच एक बदल तुमच्या वाटेला दिला आहे. तू फक्त थोडी श्रद्धा ठेव आणि मी तुला सगळं देईन, पण अट एवढी, तू माझ्यावर विसंबून राहा. हे शब्द ऐकले की मन थरारून जातं, कारण ही वेळ भक्ती नाही, हे स्वामींचं आश्वासन आहे. जणू एक वडील आपल्या लेकराला सांगत आहे, बाळा मी आहे, घाबरू नकोस, आता सगळं ठीक होणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन आलाय. मनात जी खंत होती ती दूर होईल. जिथे अडथळे वाटत होते तिथे वाटा मोकळ्या होतील. आणि जिथे तुम्ही हरवलेले वाटत होते तिथे स्वामींनी तुमचं हात धरून उभं ठेवलंय. स्वामी समर्थ म्हणतात, तुला माझ्याशी बोलायचं आहे ना, बोल, मी ऐकतोय. प्रत्येक अश्रूत, प्रत्येक श्वासात मी तुझ्यासोबत आहे. आज ज्या प्रार्थनेला उत्तर मिळणार आहे, आज तुमच्या जीवनात अशी गोष्ट घडेल जी तुमचं संपूर्ण मन आनंदाने भरून टाकेल. जिथे वाटचाल होत होती की काही अशक्य नाही, शक्य नाही, तिथेच आता स्वामी एक दार उघडणार आहेत आणि त्या दाराच्या पलीकडे तुम्हाला एक सगळं मिळणार आहे, सुख, समाधान, प्रेम आणि भरभराट. स्वामी समर्थ म्हणतात, तू आज माझं नाव घेतलंस ना, मग बघ मी आज तुला हरवलेल्या आनंदाशी पुन्हा भेट घडवून आणणार आहे. ही वेळ आहे मनपूर्वक श्रद्धा ठेवायची. ही वेळ आहे मन लावून स्वामींचं नाव घ्यायची, कारण आजचा दिवस हा चमत्कारी दिवस आहे. आज तुमचं नशीब तुमच्या दारात उभं आहे. फक्त तुम्ही ते ओळखा आणि नम्रतेने स्वीकारा. जेव्हा तुम्ही संध्याकाळी मागे वळून बघाल तेव्हा मनात येईल, आज खरंच काहीतरी वेगळं घडलं. आजचा दिवस माझ्यासाठी खास होता. आणि हे खास पण कुणाचं? स्वामी समर्थाचं. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा मी तिथंच उभा असतो तुला धरायला. किती वेळा असं वाटलं असेल की आता काहीच उरलेलं नाही, सगळं संपलं, पण मग अचानक काहीतरी चांगलं घडतं जी आपण अपेक्षापेक्षा केली नव्हती. आणि त्यावेळी आपल्याला लक्षात येतं, हे माझ्या ताकदीचं नव्हतं, हे फक्त आणि फक्त स्वामी समर्थांचं काम होतं. आज असंच काहीतरी होणार आहे. एखाद्या बंद दाराला हलका असा धक्का लागेल आणि ते उघडेल. तुम्ही जे गमावलं होतं ते परत मिळेल, किंवा जे हवं होतं ते नवीन स्वरूपात तुमच्या जवळ येईल.
हे चमत्कार नाही, हे श्रद्धेचं फळ आहे. आणि स्वामी समर्थांचं नेहमी सांगतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी कधीच तुला खाली पाहू देणार नाही. कदाचित आज तुमच्याकडे फार काही नसेल, पण स्वामी म्हणतात माझं नाव घेणं हेच तुझं सर्वात मोठं धन आहे. आणि जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे दारिद्र्य, दुःख, अडचणी टिकत नाही, कारण त्या नावात एवढं सामर्थ्य आहे की ते आयुष्याचं बदलून टाकतात. स्वामी समर्थ म्हणतात, तू थांब, घाई करू नको, कारण माझा काळ घडतो आहे. जे घडणार आहे ते तुझ्या अपेक्षापेक्षा मोठं आणि सुंदर असणार आहे. आज ही वेळ आहे जेव्हा काहीतरी मोठं होणार आहे आणि त्याआधी स्वामी तुला आतून तयार करत आहे. मन शांत करा, चिंता दूर करा, कारण तुमच्या जीवनात एक नवीन सुरुवात होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं दुःख पाहून मलाही वेदना होतात, पण माझा भक्त जेव्हा अश्रू ढाळतो तेव्हा मी त्याचे नशीबच रेखाटून बदलतो. आज हे रेखाटणं बदलत चाललं आहे आणि आज जिथे दुःख होतं तिथे समाधान उगम पावेल. जिथे तुटलेली आशा होती तिथे नव्या स्वप्नांची पालवी फुटेल. आणि हे सगळं उघडणार आहे तुमच्या श्रद्धेच्या जोरावर. कधी कधी आपण फार काही मागतो, पैसे, प्रतिष्ठा, लोकांचं प्रेम, पण स्वामी म्हणतात मी तुला ते देईनच, पण त्याहून मोठं म्हणजे मी तुला शांत मन देईन, कारण शांत मनातच खरा आनंद असतो. आज तुम्ही तो अनुभवणार आहात. अचानक कोणीतरी तुम्हाला समजून घेईल, कोणी तुमच्यावर प्रेम करेल, कोणी तुम्हाला आधार देईल. आणि या सगळ्यामागे असेल स्वामी समर्थांचं अदृश्य पण प्रेम अस्तित्व. स्वामी समर्थ म्हणतात, जी वेळी गेली ती गेली, पण जी वेळ येणार आहे ती मी सुंदर बनवेन. आजच्या या क्षणी हे वाक्य खरं ठरणार आहे. तुमचं आयुष्य आता नवे वळण घेणार आहे. जिथे आशा संपली होती तिथे एक नवा मार्ग उघडणार आहे. तुमचं घर, तुमचं मन, तुमचं नशीब सगळीकडे स्वामींची कृपा दिसून येईल. मनात विश्वास ठेवा, ही वेळ तुमच्यासाठी आहे. संपूर्ण सृष्टी तुमच्या बाजूने चालली आहे, कारण स्वामी समर्थाने तुमच्यावर आपली कृपादृष्टी टाकली आहे. आणि लक्षात ठेवा, स्वामी समर्थ म्हणतात माझं नाव घ्या आणि बघा चमत्कार कसा घडतो. फक्त सोड, संयम ठेव, मी तुला जे देणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठं आहे. आपण कधी कधी खूप घाई करतो, लगेच सगळं मिळावं असं वाटतं, पण स्वामी म्हणतात माझ्या वेळेने गोष्टी घडू दे, कारण माझ्या वेळेने जे घडतं ते अचूक आणि कायमस्वरूपी असतं. आजचा हा दिवस हीच ती वेळ आहे जिथे तुमच्या संयमाला उत्तर मिळणार आहे. आज जिथे अंधार वाटत होता तिथे प्रकाश दिसू लागेल, जिथे वाट चुकलेली वाटत होती तिथे नवीन दिशा मिळेल. हे सगळं तुमच्या श्रद्धेमुळे घडणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू एक पाऊल माझ्याकडे टाक, मी 100 पाऊलं तुझ्यासाठी चालेल. हा संवाद फक्त भक्त आणि देवामधला नसतो, हा संवाद प्रेमाचा, विश्वासाचा आणि नात्याचा असतो. स्वामी आणि भक्ताचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षाही पक्कं असतं, कारण जेव्हा सगळे पाठ फिरवतात तेव्हा एक तर उभं राहतात ते स्वामी समर्थ. आज त्या नावानं तुमच्यासाठी आकाश हलणार आहे. काहीतरी विलक्षण होणार आहे. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होतील. तुमचं मन म्हणेल हे खरंच घडलं का, आणि त्याच वेळी तुमचा अंतरात्मा उत्तर देईल, हो, हे स्वामी समर्थांचंच काम आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला कधीही अपूर्ण ठेवणार नाही, तू माझा आहेस आणि मी तुझा. आज तुम्हाला जे मिळणार आहे ते फक्त एक यश नाही, ते एक पूर्णत्व असेल. तुमच्या प्रयत्नांना, तुमच्या वाट पाहण्याला आणि तुमच्या भक्तीला आज फळ मिळणार आहे. आजचा दिवस म्हणजे स्वामींची कृपावर्षा. कधी कधी आपल्याला वाटतं मी इतकी मेहनत घेतली तरी काय यश मिळत नाही, पण स्वामी म्हणतात मी बघतोय आणि योग्य वेळ आली की मी सगळ्याचं प्रयत्नाचं उत्तर एकदम देणार आहे. आज जी वेळ तुझ्या आली आहे योग्य आहे ती. हेच ते क्षण आहेत जे पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या जीवनाच्या वाटचालीत नवे वळण देतील. तू फक्त एकदाच मला पूर्ण मनाने हाक मार आणि बघ मी काय काय बदलतो ते. हे काही फक्त म्हणायचं नसतं, हे अनुभवायचं असतं. आज तुमच्या आयुष्यात ती वेळ आलेली आहे. आज स्वामी तुम्हाला जवळ घेणार आहेत. एक अशी ऊर्जा, एक असा अनुभव जो तुमच्या मनाला स्पर्श करून जाईल आणि तुमचं संपूर्ण जीवन हलवून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी आशीर्वाद देतो तेव्हा सगळे अडथळे गळून पडतात. आज तुमचं भाग्य सावरणार आहे. आज तुमच्या मार्गावर फुलं उगम पावणार आहेत. कोणीतरी तुमच्यावर विश्वास दाखवेल, कोणीतरी तुमचं कौतुक करेल आणि कोणीतरी तुमच्या दुःखावर मलम लावेल. पण हे सगळं घडेल फक्त एकाच गोष्टी, स्वामी समर्थांच्या कृपेने. तेच तर खरं आहे. स्वामी समर्थ म्हणजे आधार, विश्वास आणि अंतिम सत्य. आज तुम्ही कितीही एकटे वाटत असला तरी लक्षात ठेवा, स्वामींचा हात तुमच्या पाठीशी आहे आणि जिथे यांचा हात आहे तिथे काहीतरी अशक्य नाही. स्वामी समर्थ म्हणतात,
आजचा हा दिवस तुमच्यासाठी मी निवडला आहे. फक्त मनापासून मला नमस्कार कर आणि बघ कसा मी तुझं नशीब पलटतो. तू जर खऱ्या अंतःकरणाने एकदा स्वामी समर्थ म्हटलंस ना, तर मी तुझ्या जीवनात ते वादळ थांबवीन. आजचा हा दिवस म्हणजे फक्त एक तारीख नाही, तो एक दैवी दिवस आहे, जो एक संधी आहे. तुमच्या आयुष्याच्या त्या पानावर आज एक नवा अध्याय सुरू होणार आहे, जिथे चिंता नाही, भीती नाही, फक्त स्वामी समर्थांची कृपा आहे. जे अनेक दिवसांपासून मनात एक ओझं घेऊन चाललं होता, ते ओझं आज हलकं होणार आहे. कारण स्वामी म्हणतात, तू ओझं घेऊन चालू नकोस, ते मला दे, मी ते उचलून नेईन. स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, ते एक अनुभव आहे, ते एक अस्तित्व आहे, ते एक उत्तर आहे. जेव्हा सारे दरवाजे बंद होतात, तेव्हा एक दार उघडतं आणि त्या दारावर लिहिलेलं असतं स्वामी समर्थ. आज तुमच्या आयुष्यात हे दार उघडणार आहे. जिथे नकार मिळत होते, तिथे मान्यता मिळेल. जिथे अपमान होता, तिथे गौरव होईल. जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं होतं, तिथे आज तुमची कदर होईल. स्वामी म्हणतात, मी तुला थांबवलं होतं, कारण तुला जे हवं होतं त्यापेक्षा मोठं काहीतरी मी तयार करत होतो आणि आज ते तयार झालेलं आहे. आज स्वामी ते तुमच्यासमोर ठेवणार आहेत. आज अशी गोष्ट घडेल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल आणि तुम्ही फक्त डोळे मिटून म्हणाल, धन्य आहे तुम्ही स्वामी. कितीदा आपण स्वतःला कमी समजतो, म्हणतो मी काहीच खास नाही, माझ्या नशिबात काहीच चांगलं नाही. पण स्वामी म्हणतात, तू माझा आहेस आणि जो माझा आहे त्याला कधीच मी खोटं ठरू देत नाही. आज तुमचं आत्मसन्मान परत मिळेल. आज तुम्ही नव्याने उभं राहाल. आज तुमचं मन आयुष्याने नवीन प्रकाशाने उजळेल, कारण आजचा दिवस हा तुमचा दिवस आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला तुटलेलं नाही ठेवणार, मी तुला पूर्ण करूनच सोडेन. ही पूर्णता म्हणजे नुसती बाहेरची भरभराट नाही, ही पूर्णता आहे मन शांतीची, प्रेमाची, सुरक्षिततेची आणि देवाच्या सतत साथ मिळण्याची जाणीव. तुमच्या आयुष्यात आज जी चांगली गोष्ट घडणार आहे, ती फक्त तुमच्या वाटेला आलेली संधी नाही, ती स्वामी समर्थांची कृपा आहे आणि त्या कृपेच्या स्पर्शाने सगळं रूपांतरित होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे तुमच्यासोबत, मी आहे तुझ्या मागे आणि मी उभा आहे तुझ्या भविष्याच्या दाराशी. म्हणून घाबरू नका. आज जो क्षण आला आहे, तो स्वीकारा आनंदाने, आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने. तू फार दिवस तडफडला आहे, आता तुला सावरण्याची वेळ आली आहे. खरंच आयुष्यात कितीदा असं वाटलं असेल की किती काळ वाटत पाहू, किती अश्रू ढाळू, किती वेळा मनातील इच्छा दाबून ठेवू. पण स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताच्या प्रत्येक अश्रूचा मी हिशोब ठेवतो आणि त्या प्रत्येक अश्रूचा मी सोनं करून परत देतो. आज तीच वेळ आहे जेव्हा तुमच्या अश्रूंचं सोनं होणार आहे. आज अशी एखादी गोष्ट घडणार आहे की जी तुम्हाला नव्याने जगायला शिकवेल. तुमच्या मनाची जी इच्छा होती ती पूर्ण होईल. कदाचित तुम्हाला वाटत असेल की फार मोठी आहे, कारण फार मोठी कठीण नाही आहे. ते स्वामी समर्थ म्हणतात, तुझी इच्छा मोठी असो की छोटी, ती माझ्यासाठी काहीच कठीण नाही. स्वामी तुमचं फक्त बाहेरचं जीवन बदलत नाही, ते तुमचं अंतर्मनही शुद्ध करतात. हे तुमचं मन अशा प्रकारे सजवतात की तुम्ही स्वतःलाही नव्याने ओळखू लागता आणि आज तुम्ही स्वतःमध्ये त्या सत्कर्मातेचे, त्या आत्मिक शक्तीचा अनुभव घेणार आहात. स्वामी समर्थ म्हणतात, तू हरलास असं तुला वाटत असेल, पण मी तुझं यश अजून उरलं आहे आणि ते मी तुला देणारच आहे. या शब्दांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की ज्यांनी अगदी संपलेली आशाही पुन्हा उगम पावते. कारण हे शब्द फक्त धीर देत नाही, ते तुम्हाला उचलून उभं करतात. आज जिथे तुम्ही निराशा होता, तिथे आनंद येईल. आज जिथे सगळं बंद वाटत होतं, तिथे एक दार उघडेल आणि त्या दारामधून चांगलं बाहेर चालत येणारे तुम्हाला स्वतःचीच नव्याने ओळख येईल. एक आशा व्यक्तीची, ज्याच्याशी स्वामी समर्थ स्वतः बोलले, आजचा दिवस मी तुझ्यासाठी बनवलाय, तुझं भाग्य मी लिहिलंय आणि त्यात फक्त अंधार नाही तर तेज आहे. या तेजात आता तुम्ही चालायला तयार व्हा. काळजी, तणाव, भीती हे मागे सोडा, कारण ज्याच्या पाठीशी आहे स्वामी समर्थ उभे, त्यांना त्यांचं नुकसान कोणीच करू शकत नाही. उलट त्या माणसाला जीवनात असा आधार मिळतो की तो इतरांसाठी आशेचा किरण ठरतो. आज तुम्ही अशीच एक प्रेरणा ठरणार आहात, कारण आजची चांगली बातमी गोष्ट फक्त तुमच्यासाठी नाही तर ती तुमच्या सभोवतालाच्या सगळ्यांसाठी एक नवीन ऊर्जा घेऊन येणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला आकाशासारखं विस्तृत करीन, समुद्रासारखं खोल करीन आणि तुझं मन पर्वतासारखं स्थिर करीन. हे ऐकताना वाटतं आपण कुणाकडे मागतो आहेत असा दाता, जो मागचं सगळं पूर्ण करतो, पण त्याचं उत्तर इतकं मोठं असतं की ते आपण कल्पनाही पार करू शकतं. आजच्या दिवसात तुमचं मन म्हणेल, स्वामी आता खरंच वाटतंय की तुम्ही माझ्यासाठी आहात. आज काहीतरी विशेष घडेल आणि ते तुम्हीच केलं.
तुझं आयुष्य जेवढं तुटलेलं वाटतंय त्याच्या दुप्पट मी तुला भरून देईल. कधी वाटतं आयुष्यात खूप गमावलं, वेळ गेली, संधी गेली, माणसं गेली, पण स्वामी म्हणतात जे गेलं त्यात सुद्धा मी आहे आणि जे येणार आहे ते मी स्वतः घेऊन येतोय. हेच येणार आहे, तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. कदाचित एक छोटी बातमी असेल, एखादा फोन कॉल, एखादा गोड हसू, पण त्यामागे असेल एक दैवी आशीर्वाद. आणि मग तुम्हाला समजेल, हो, आज स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात उतरलेत. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त 1 मिनिट शांत हो, मी तुझ्या हृदयात बोलतोय. आणि खरंच या क्षणाला डोळे मिटून तुम्ही ऐका. तुम्हाला जाणवेल एक सौम्य शांतता, एक सकारात्मक ऊर्जा, एक अशा अस्तित्वाची भावना जी कोणत्याही शब्दांशिवाय तुमच्या प्रत्येक पेशीला स्पर्श करत आहे. तीच आहे स्वामी समर्थांची कृपा, तीच आहे आज घडणारी चांगली गोष्ट. तुम्हाला जे मिळत नव्हतं ते आज सहज मिळेल, जे हरवलं होतं ते आज परत येईल, आणि जे तुमचं नशीब नव्हतं ते आज तुमच्याच नावावर होईल. कारण स्वामी म्हणतात, जे तुला हवं आहे ते मी आता तुला देणारच आहे. ते कुठे उशीर करत नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. आणि हीच ती वेळ आहे. तुम्ही त्यांच्या पायाशी जितक्या श्रद्धेने झुकता तितकं ते वरून तुमच्यावर प्रेमाचा, कृपेचा आणि यशाचा वर्षाव करतात. स्वामी म्हणतात, मी फक्त तुझ्या मागे नाही, मी तुझ्या आत आहे. म्हणूनच कधी वाटतं आपल्याला आधार मिळतोय, एक अशी शक्ती आपल्या पुढे ढकलते. मनात सकारात्मक विचार येतात आणि शक्ती कुठून येते? ती कोणीच कृपा करते. ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थ. आज जिथे आशा नव्हती तिथे नवा विश्वास येतोय. आज जिथे हार पत्करलेली होती तिथे पुन्हा लढण्याची प्रेरणा येते. आणि हे सगळं कुणामुळे? स्वामी समर्थांमुळे. स्वामी म्हणतात, ज्या क्षणी तू म्हणशील स्वामी, या क्षणापासून मी तुझं जीवन नव्याने लिहायला सुरुवात करेन. म्हणून आजचा दिवस काही सामान्य नाही, ती एक संधी आहे. नव्याने चालायला, नव्याने विचार करायला, नव्याने जगायला. आणि प्रत्येक पावलावर स्वामींची सावली असणार आहे, रक्षणासाठी, मार्गदर्शनासाठी आणि प्रेमासाठी. कधीच मागे वळून बघू नका, कारण जे काही मागे राहिलं ते स्वामींनी साफ केले, आणि जे पुढे आहे ते सोन्यासारखं घडवलं आहे. तुझ्या हृदयातील खंत मी माझ्या कृपेत विरघळीन. आज हीच कृपा तुमच्या आयुष्यात उतरते. डोळ्यात आनंद, अश्रू, मनात समाधान आणि हृदयात पुन्हा एकदा जगण्याची उमेद. हा तो चमत्कार आहे जो स्वामी समर्थ त्यांच्या शांत आणि सामर्थ्यशाली कृपेने आज तुमच्यासाठी करत आहे. तुझं नशीब बदलायला मला एक क्षणसुद्धा पुरेसा आहे. कधी कधी आपण वर्षानुवर्षे एका गोष्टीसाठी झगडतो, धडपडतो, प्रार्थना करतो, पण जेव्हा मन थकायला लागतं, आशा हरवायला लागते, तेव्हा ते क्षण येते जे क्षण सगळं बदलून टाकतो. आणि असा क्षण म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. हा तो क्षण तुमच्या दाराशी उभा आहे, जो स्वामींच्या आशीर्वादाने भरलेला क्षण, जो तुमचं दुःख घालवून नवा प्रकाश तुमच्या जीवनात आणणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू थोडं थांब, मी काहीतरी मोठं घडवतोय. हो, कधी कधी वाटतं काहीच पुढे जात नाही, पण खरं सांगायचं तर तो थांबलेला काळ म्हणजे स्वामींची तयारी असते. ते तुमच्या आयुष्यात मोठं काही आणण्याआधी तुमचं मन, शरीर आणि आत्मा यांना तयार करत असतात. आणि आता ते घडायला सुरुवात झाली. तुम्ही जेवढं दुःख सोसलंय तेवढं मोठं सुख तुमच्यासाठी तयार केलं गेलंय. तुम्ही जेवढं हरवलंय याच्या दुप्पट संधी आता तुमच्या दाराशी येत आहे. कारण स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताला मी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. कधी वाटलं असेल माझ्यासाठी काही शिल्लकच नाही, पण स्वामी म्हणतात, स्वामी समर्थांच्या तुमच्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आज राखून ठेवले. तुझी श्रद्धा जर खऱ्या अर्थाने माझ्यावर असेल तर मी तुझं नशीबच नव्हे, तुझं संपूर्ण आयुष्य नव्याने घडवीन. तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचं आरोग्य, तुमचा व्यवसाय, तुमच्या संधी, सगळीकडे एक नवीन तेज, एक नवा प्रकाश आणि एक नवा सुरुवात होणार आहे. आजपासून कोणत्याही आधाराचं पर्व संपतंय, कारण स्वामी समर्थ तुमच्या सोबत चालायला सुरुवात करत आहे. प्रत्येक अडचण आता मागे राहणार आहे, प्रत्येक चिंता विसरली जाणार आहे आणि प्रत्येक मनोकामना आता प्रत्यक्षात उतरू लागणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला यशाचं दान देतोय, ते हात जोडून स्वीकार. तुमच्या मनात जी भावना आहे ना, माझं आयुष्यही बदलू शकतं का? तर त्याचं उत्तर आज होय आहे, कारण तुम्ही आता एकटे नाही. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे आणि जिथे ते असतात तिथे अशक्य काहीच नसतं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, बाकी सगळं मी पाहीन. ही वाक्य ऐकताना तुमच्या मनात जी शांतता निर्माण होते तीच जर खरी स्वामींची उपस्थिती आहे. कारण स्वामींवरचा विश्वास म्हणजे एक दिव्य आधार, जो अशक्याला शक्य करत जातो, जो अश्रूंना हसू देतो आणि जो अंधारातही आशेचा दीप लावतो. आज तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जायला हवंच, कारण तुम्ही अजून पूर्ण भरलेले नाहीत. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला तुझ्या अपेक्षा क्षमतेपेक्षा मोठ्या स्थानी घेऊन जाईन.
जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच तर खरं काहीतरी सुरू होतं. आजही तुमच्या जीवनात काहीतरी नवं सुरू होणार आहे. कदाचित एखादी चांगली बातमी, एखादी नवीन संधी, एखादं अडकलेलं काम किंवा एखादी व्यक्ती, काहीतरी असं जे तुमचं नशीब बदलून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी परीक्षा संपली, आता तुझा उदय सुरू होते. बघा, किती दिवस तुम्ही थांबलात, किती वेळा तुमच्या मनाशी विचार केला, कधी संपणार हे सगळं. पण आता स्वामींनी तो क्षण ठरवलाय. आजपासून तुम्ही मागं वळून बघणार नाहीत, कारण एकामागून एक आनंदाच्या गोष्टी तुमच्या मार्गावर येणार आहेत. तुमचं घर शांत होईल, तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुमचं आयुष्य अर्थपूर्ण होईल. जे हरवलं होतं ते परत मिळेल आणि जे स्वप्नातही नव्हतं ते प्रत्यक्षात येईल. स्वामी म्हणतात, जे तुला कधीच मिळालं नाही ते आज तुला मिळणार आहे आणि देणार आहे मी. तुम्ही स्वप्न बघायला विसरलात चालले, पण स्वामींनी तुमच्यासाठी एक सुंदर भविष्य आधीच तयार केलं आहे. आता फक्त तुम्ही ते उघड करायचं आहे, श्रद्धेने, नम्रतेने आणि पूर्ण विश्वासाने. हे लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली, संधी कितीही लांब असली, पण स्वामी समर्थ जर तुमच्या पाठीशी असली तर यश तुमच्या पावलांशी असेल. आजचा दिवस खास आहे, कारण आजपासून तुमचं जीवन वळण घेणार आहे. चांगल्या बातम्यांच्या, आनंदी क्षणाचा आणि आशीर्वादाने भरलेल्या दिवसांचा एक नवा अध्याय सुरू होतो आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जग बघेल तुझ्या आयुष्यातले बदल आणि तू ओळखशील की हे माझ्यामुळेच झालं. तू रडला म्हणून नाही, तू सहन केलं म्हणून मी तुला आता भरून देणार आहे. कितीदा असं वाहलं ना की तुम्ही कोणालाही न सांगता सगळं सहन केलंच गेला. एखादी शब्दही न काढता केवळ डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी तुमची वेदना बोलून दाखवली, पण हे अश्रू व्यर्थ गेले नाही. स्वामींनी ते पाहिले, समजले आणि त्या प्रत्येक अश्रूच्या बदल्यात आशीर्वाद तयार ठेवले आहेत. आजचा दिवस हा फळांचा दिवस आहे. आज तुम्ही जे कराल त्याचं फळ लगेच मिळणार. एखाद्या फुलपाखरू जसं का सुंदर फुलावर बसतं आणि फुलाचा गंध घेऊन जातं, तसं आजचा दिवस तुमच्या जीवनात गोडीचा, सौंदर्याचा आणि समाधानाचा सुवास आणणार आहे. आम्ही म्हणतात, तुझं भाग्य मी लिहिलंय, तू फक्त मन शांत ठेव. जग कितीही ओरडत असो, लोक कितीही नकार देत असोत, पण स्वामी जर हो म्हणाले तर सगळं शक्य होतं. लोक काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही, कारण स्वामी काय म्हणतात हेच खरं असतं. आज जे तुम्हाला अडथळे वाटतात, उद्या तेच तुमचे मार्गदर्शक होतील, कारण स्वामींच्या कृपेने सगळं शक्य आहे. तुम्हाला आजवर जे मिळालं नाही ते आज मिळणार आहे, आणि ते अशा स्वरूपात की तुम्ही स्वतःला विचारा, हे खरंच माझं जीवन आहे का? स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, म्हणून पुढचं पाऊल घ्यायला घाबरू नका. तुमच्यावर जीवनात आता मागे वळून पाहण्याचं कारण उरलेलं नाही. जे झालं ते अनुभव होतं, पण जे येणार आहे ते चमत्कार आहे. प्रत्येक सकाळ एक नवीन आशा घेऊन येते, पण आजची सकाळ खास आहे, कारण ती सकाळीच्या वचनांची उजळलेली आहे. तुम्ही वाट पाहिली आहे, आता वेळ आली आहे तुमचं स्वप्न पूर्ण होण्याची. आजपासून तुम्ही जे बोलाल त्यात प्रभाव असेल, जे कराल त्यात यश असेल, जिथे जाल तिथे तुमच्या अस्तित्वाचं तेच दिसेल, कारण स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी दरवाजे उघडले आहेत, समृद्धीचे, प्रेमाचे, समाधानाचे आणि विजयाचे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जिथे थांबला तिथूनच मी तुला उचलणार आहे. कधी वाटतं आज खूप झालं, थकलोय, दमलोय, काहीच उरलेलं नाही, पण हेच ते क्षण असतात जिथे स्वामी स्वतः हात देतात. जेव्हा माणूस थकतो तेव्हा देव पावतो, आणि हेच आज तुमच्या आयुष्यात घडत आहे. आजचा दिवस केवळ एक दिवस नाही, तो स्वामींच्या वचनाचा आधार आहे, आणि हे वचन म्हणजे आता तुझं दुःख संपणार आहे. किती दिवस तुम्ही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, एकटं चालत राहिला, पण आता तुम्हाला एकटं राहायचं नाही, कारण स्वामींचं सहकार्य, संरक्षण आणि मार्गदर्शन तुमच्या सोबत आहे. तू एक पाऊल माझ्या दिशेने टाक, मी 100 पावलं तुझ्यासाठी चालेन. आजपासून अशक्य असं काहीच राहणार नाही. तुमच्या हातून जे कामं सुरू होईल ते पूर्ण होणार. जे बोलाल त्यात प्रभाव असेल, लोक स्वतःहून तुमच्याकडे येतील, तुमचं हरवलेला आत्मविश्वास परत येईल, आणि जे तुम्हाला नकारलं गेलं होतं ते आता तुमच्यासाठी उघडं होईल. स्वामी म्हणतात, मी तुझं रक्षण करते, म्हणून आता तू शांत राहा. हे वाक्य फक्त शब्द नाही, हे स्वामींचं वचन आहे, आणि त्यांच्या वचनाला कधीच मर्यादा नसते. जेव्हा परिस्थिती उलटते तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या बाजूने काम करतं, आणि हेच आज घडणार आहे. तुमच्या मनातील भीती, संकोच, असुरक्षितता सगळं काही आता हरवणार आहे, कारण स्वामी म्हणतात, तुला आता तुझं मिळणार आहे. या विश्वास कोणतीही तुम्हाला थांबवू शकणार नाही, कारण स्वामींचा आशीर्वाद जोवर तुमच्यावर आहे तुम्ही अजय आहात. आता तुम्हाला हळूहळू जाणवेल, मन शांत होईल, काळजी दूर होईल, आणि मनामध्ये फक्त एकच भावना उरेल, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. तुम्ही चालत राहा, प्रयत्न करत राहा, पण मन आता आतून एक फक्त जाणीव ठेवा, माझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत. आणि हीच जाणीव तुम्हाला अशा ठिकाणी नेईल जिथे आजवर तुम्ही कल्पनाही केली नसेल.
स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्यावर आभाळ काळवंड असलं तरी माझा प्रकाश तुझ्या आयुष्याला उजळवणार आहे. कधी वेळ खराब असेल पण माणूस वाईट नसतो आणि स्वामी समर्थ हे जाणतात, म्हणून ते आज तुम्हाला सांगत आहे, ही वाईट वेळ संपणार आहे, आता तुझं उजळणार आहे. तुमच्या मनात जे काही स्वप्न आहेत ती स्वप्न आता उगवतील. त्याचा अनेकदा तुम्ही मनात आता स्वप्न बघितलं होतं, यासाठी तुम्ही रात्र जागून मेहनत केली होती, आता त्याची वेळ आली आहे. कारण म्हणतात, जे तुला दूर वाटते ते मी तुला जवळ आणून देईन. जे लोक तुझ्या दूर गेले होते, जे संबंध तुटले होते, ज्या संधी हातातून निसटल्या होत्या, त्या सर्व आता गोष्टी आता परत येणार आहेत. पण यावेळी त्या स्वामींच्या आशीर्वादासह परत येतील. तुमच्या मनात जेव्हा तरी चिंता उमटेल तेव्हा डोळे बंद करा आणि फक्त हे म्हणा, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. आणि या क्षणी तुम्ही जिथे असाल तिथूनच आश्चर्यकारक बदल घडायला लागेल. जेव्हा तुम्ही म्हणाल, स्वामी आता माझं नाही चालत, तेव्हा स्वामी म्हणाल, आता माझं चालेल ना, मग आता मी सांभाळतो. तुमच्या घरात अडथळे आले ते दूर जातील, तुमच्या कामात अडचणी आल्या त्या सरतील, तुमच्या मनात भीती असेल ती निभेल आणि तुमचं मन हे आता स्वामींच्या शांतीने भरून जाईल. माझा आशीर्वाद आहे म्हणून काळजी नको. वाक्य पुन्हा पुन्हा मनात आठवा. आजपासून प्रत्येक सकाळी स्वामी म्हणतात या ओळीने सुरुवात करा आणि विश्वास ठेवा, प्रत्येक संध्याकाळ आनंद घेऊन येईल. थोडक्यात काय तर तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. जे शक्य नाही असं वाटत होतं ते शक्य होईल. जे हरवलं होतं ते मिळेल. जे मनात होतं ते पूर्ण होईल. माझ्यावर विश्वास ठेव, मग अडथळे पर्वा करत नाही, कारण मीच तुझ्या रस्ता मोकळा करतो. कधी वाटतं सगळं थांबलंय, काहीच पुढे जात नाही, पण स्वामी म्हणतात हे थांबणं म्हणजे संपणं नाही, या नव्या सुरुवातीची नांदी आहे. म्हणून आज जी चांगली गोष्ट घडणार आहे ती ही अशीच असणार आहे. तुमचं अडकलेलं आयुष्य पुन्हा गती पकडणार आणि तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही, इतका मोठा बदल होणार. कधी वाटतं की कोणीही आपल्या भावना समजून घेत नाही, पण स्वामी म्हणतात तू मला समजतात, ऐकतात आणि त्यावर काम करतात. ते म्हणतात तू मनात जे साठवून ठेवले ते मी जाणतो. आता वेळ आली आहे तुला उत्तर देण्याची. आज जी चांगली गोष्ट घडेल की एखाद्या फोन कॉलच्या स्वरूपात येईल, किंवा एखाद्या ईमेल, किंवा एखाद्या अशा माणसाच्या माध्यमातून ज्याने कदाचित फार पूर्वी तुमचं दिलेले एखादे उपकार आज लक्षात ठेवले. देव कधीच विसरत नाही, फक्त तो योग्य क्षणाची वाट बघतो आणि आज तो क्षण आलाय. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक वळण घेईल, जिथे दुःख संपेल आणि आशाही पहाट उगवेल. जिथे तुम्ही परत स्वतःवर प्रेम करायला शिकाल, जिथे तुम्ही म्हणाल धन्य आहे स्वामी, तुझ्या कृपेनेच हे शक्य झालं. कदाचित एखादी गोष्ट आपल्या हातातून गेल्यावरच तिची किंमत कळते आणि स्वामी समर्थ म्हणतात मी तुला पुन्हा ते देईन, यावेळी अधिक चांगल्या स्वरूपात. आज तुमचं आयुष्य एखाद्या चमत्कारी वळणावर उभं आहे. फक्त तुम्ही तुमच्या मनाच्या दाराने उघडा, कारण चांगल्या गोष्टी येताना आवाज करत नाहीत, त्या शांतपणे येतात, पण स्वामींच्या आदेशाने येतात. स्वामी समर्थ म्हणतात तू वाट बघत होता, मी तुझी परीक्षा घेत होतो, पण आता माझं उत्तर तुला मिळणार आहे आणि हे उत्तर तुझं संपूर्ण आयुष्य उजळून टाकणार आहे. आजचा दिवस तुला नवीन दिशा देणार आहे. कदाचित एक नवीन संधी, एक नवीन नातं, एक नवीन मार्ग, काहीतरी असं जे तुझं आयुष्य अगदी वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे. आणि या गोष्टी अचानक घडतील. एखादी सहजशी भेट, एखाद्या जुने काम पूर्ण होणं, किंवा एखादं गुपित उलगडणं, हे सगळं तुला सांगणार आहे की हो, हे चांगली गोष्ट आज घडते आणि ती स्वामी समर्थांच्या कृपेमुळे. कधी वेळ लागतो, पण देव नेहमी वेळेवर उत्तर देतो. आम्ही म्हणतात तुझं आयुष्य मी घडवते. तुला समजणार नाही सुरुवातीला, पण थोड्या वेळाने तुला समजेल मी किती प्रेमाने तुझं रक्षण करत होतो. आजपासून तुझ्या प्रत्येक पावलात एक नवीन ऊर्जा येईल, एक नवीन प्रेरणा येईल. ज्यावेळी कधीच अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतील. स्वतःवरचा विश्वास वाढेल आणि स्वतःवर सर्वात महत्त्वाचं, तुला तुझ्या जीवनाचा खरा अर्थ कळून लागेल. स्वामी म्हणतात मी माझ्या मागे उभा आहे, त्यामुळे तू कितीही लढलास तरी हरणार नाही. तू फक्त चालत राहा. आज या क्षणापासून तुझं भाग्य बदलू लागेल. कधी कधी चांगल्या गोष्टी घडण्यासाठी सगळं कोसळतं, पण त्या कोसळण्यामागे देवाचं एक गुप्त नियोजन असतं आणि आज ते नियोजन तुझ्या जीवनात आकार घेईल. एखादी अनोखी अज्ञात वेळात तुझ्या एखादी चांगली बातमी घडेल, ज्यामुळे तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील. तू म्हणशील आम्ही करत तुझ्या वचनावर विश्वास ठेवला म्हणून हे शक्य झालं. आणि ही गोष्ट फक्त आजच नाही, तर पुढील अनेक दिवस तुझं आयुष्य सकारात्मकतेने भरून टाकेल. तुझं मन शांत होईल, तुझं घर भरभराटीने फुलू लागेल. तुझ्या आयुष्यात जिथे अंधार होता तिथे आता प्रकाशच प्रकाश असेल. तू खूप दिवसांपासून एक गोड बातमीची वाट पाहत होता. रोज मनात एकच प्रार्थना करत होता, देवा मला फक्त एक संधी दे, एक वेळ अशी दे की मी सगळं पाहून एखादं उभं करू शकतं.
आणि आता ती वेळ आली आहे, कारण स्वामी समर्थ स्वतः सांगत आहे आज गोड बातमी मिळेल. ही बातमी अचानक येईल, कदाचित फोनद्वारे, कदाचित एखाद्या मित्राकडून किंवा एखाद्या जुन्या प्रयत्नाचं फळ म्हणून. पण ही बातमी तुझ्या डोक्यावरून काळजी उतरवणारी असेल, डोळ्यातून समाधानाची अश्रू आणणारी असेल आणि हृदयात गुंजणारी असेल. हो, देव आहे आणि तो माझ्या मागे उभा आहे. ही गोड बातमी अशी असेल की तुझं आयुष्य 2 भागात विभागून टाकेल. तेव्हाच आणि आता तुझ्या आतल्या सहसा त्याच्या अस्वस्थतेमुळे ती पूर्णविराम होईल. आणि ज्या गोष्टीसाठी तू खूप दिवसांपासून प्रामाणिकपणे मेहनत घेत होती, त्या सगळ्याचं उत्तर तुला नक्कीच मिळणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तू जे मागत होता ते आता तुझ्यापर्यंत चालत येणार आहे. आधी वाटायचं की सगळं दुरावलंय, मागणं अपूर्ण राहिले, पण आज त्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळणार आहे तुला, स्पष्ट, उघड आणि समाधानकारक. स्वामी समर्थ म्हणतात की तू मागितलेलं मिळत नाही तेव्हा ते फक्त समाधान देतं, पण जे मी देतो ते आयुष्याचं बदलून टाकतं. आज तुला जे मिळणार आहे ते कदाचित तुझ्या अपेक्षापेक्षा मोठं असेल. तुला वाटतं असेल की मी एवढंच मागितलं होतं, पण स्वामी तुला त्याहून जास्त काहीतरी देणार आहे. कारण त्यांना माहीत आहे की तू कोणत्या क्षणामध्ये रडला, कोणत्या क्षणामध्ये स्वतःला हरवलं आणि तरीही विश्वास ठेवला होता. आज त्या विश्वासाचं फळ तुला मिळणार आहे. एखादं बंद दार उघडेल, तिथून प्रकाश आज शिरेल. कदाचित आज तुझ्या नशीब, आपली दिशा बदलेल. पण एखादा निर्णय, एक व्यक्ती, एक संधी, एक इशारा, काहीतरी असं घडेल की ज्यामुळे तुला आतून जाणवेल की स्वामी माझ्यासोबत आहे. तुझं हृदय भरून येईल, तुझी छाती अभिमानाने फुलून जाईल. आजपासून तू म्हणशील की माझ्या आयुष्यात बदल घडायला सुरुवात झाली आहे. कधी ना कधी आयुष्यात असं काहीतरी घडेल की जे आता जेव्हा आपल्या स्वतः उत्तर देतो. आजचा दिवस तसाच आहे. स्वामी समर्थ तुझ्या वाटेवर चालत आले आहेत. त्यांचे शब्द स्पष्ट आहेत, तू जे मागतोय ते तुला मिळणार आहे आज. आणि म्हणूनच आता वेळ आहे की तू स्वतःला पूर्णपणे त्या गोड बातमीसाठी तयार करावं. आता थांबायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही, कारण आता तुझं आयुष्य नव्याने सुरू होणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपाप्रसादाने आजचा दिवस तुझ्या जीवनात एक सुवर्ण पान उघडणार आहे. इतके दिवस तू जे काही मनात साठवलं होता, आशा, इच्छा, प्रार्थना, अनेक प्रकारचं हळवं स्वप्न, त्याला आज स्पंदन येणार आहे. त्या ज्या गोष्टीसाठी तू झुरत होता, ती जीव तोडून प्रयत्न करत होता आणि स्वामींच्या पायांशी सतत डोळ्यातून भावनेचा अर्घ्य वाहत होता, त्याच्या गोष्टी आज तुझ्यासमोर प्रत्यक्ष स्वरूपात प्रकट होणार आहे. इतक्या दिवसांनी तुला वाटेल की आता सर्व काही व्यर्थ जाते, पण अचानक असं काही घडेल जे तुला थक्क करेल. एक बातमी, एक वाक्य, कदाचित फक्त एक फोन कॉल, पण ते तुझ्या आयुष्याला एक नव्या दिशेने वळवेल. आणि त्या क्षणी तुझ्या आतून एक आवाज येईल, हे सगळं फक्त आणि फक्त स्वामी समर्थांमुळे शक्य झालं. स्वामींच्या कृपेने स्वरूप हे अदृश्य असतं आणि त्याचे परिणाम हे ठाम आपण प्रभावी असतात. त्यांच्या आशीर्वादामुळे जे घडतं ते फक्त यश नव्हे तर मनशांतीसुद्धा घेऊन येतं. आज जे काही तुझ्या आयुष्यात येणार आहे ते केवळ तुझ्या प्रयत्नाचं फळ नसून हे स्वामींच्या संकल्पनाचा फलित आहे. कारण जेव्हा स्वामी म्हणतात की तुला गोड बातमी मिळणार आहे, तेव्हा ती बातमी एवढीच नसते की तुझं काहीतरी चांगलं होणार आहे. ती बातमी असते तुझ्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू होण्याची. तुला वाटेल इतके दिवस सगळं उशिरा का घडलं, पण प्रत्येक संधी, प्रत्येक आशीर्वाद याचीही एक वेळ असते आणि ती वेळ आजची आहे. आज स्वामी समर्थ स्वतः पाठीवर हात ठेवून सांगत आहे की स्वतः आता वेळ तुझ्या बाजूनी आहे. ती आधीपर्यंत अवघड वाटत होतं, अशक्य वाटत होतं, त्याचा रस्ता आज तुला मोकळा होताना दिसेल. एक दरवाजा उघडेल जिथून आशा, सुख आणि समृद्धी तुझ्या जीवनात प्रवेश करतील. आणि तू मनापासून म्हणशील हे खरंच एक गोड बातमी आहे, तुझ्या सगळ्या प्रार्थनेचं उत्तर आहे. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, गोड बातमी मिळाल्यावर गर्व नको करू, नम्रतेने त्याचं स्वागत कर. कारण जे मिळणार आहे ते तुझ्या प्रार्थनेचं नव्हे तर स्वामींच्या कृपेने मिळणार आहे. आणि जे तुझा कृपा अखंड राहावी यासाठी मनातली श्रद्धा, निष्ठा आणि कृतज्ञता कायम ठेव. हे लक्षात ठेव, स्वामी समर्थ जेव्हा म्हणतात ते तुझं मागणं पूर्ण होईल, तेव्हा ते संपूर्ण ब्रह्मांड त्या इच्छेला पूर्णतेसाठी कामाला लागतात. स्वामी समर्थ म्हणतात गोड बातमी फक्त ऐकण्यापुरती नसते, ती संपूर्ण आयुष्याला नव्याने जाग करण्याची शक्ती घेऊन येते. ही शक्ती जेव्हा आपल्या जीवनात उतरते तेव्हा तिचं रूप अनेक प्रकाराने प्रकट होतं. कधी एखाद्या नोकरीच्या संधीच्या रूपाने, कधी एखाद्या नात्याच्या बंधनाने, नव्याने आलेल्या विश्वासाच्या रूपात, तर कधी एखाद्या आर्थिक अडचणीच्या गाठी सुटण्यामधून. पण या प्रत्येक गोष्टीच्या मागे एकच अदृश्य हात असतो, तो म्हणजे स्वामी समर्थांचा. आज तुझ्या आयुष्यात जी गोष्ट बातमी येणार आहे ती अगदी रुपयाच्या हृदयाच्या कोपरा हसवून असणार आहे. त्यामुळे तू ज्या गोष्टीसाठी मनात इच्छा धरून बसला होता
जिच्यासाठी रोज रात्री देवासमोर डोळे मिटून मागणी केली होती, ती गोष्ट अचानक तुला मिळालेली पाहून तुझा आत्मा थरथरून जाईल. तुला विश्वास बसणार नाही, हे खरंच तुझ्यासमोर माझ्यासोबत घडतंय का? पण हे घडेल कारण स्वामी समर्थांनी स्वतः ठरवलेलं आहे की आता वेळ झाली आहे माझ्या भक्ताला उत्तर देण्याची. ही वेळ केवळ गोड बातमी घेऊन येणारी नाही, तर ती तुझ्या संपूर्ण जीवनाचा प्रवासात बदलवून टाकणारी वेळ आहे. आजपर्यंत जिथे तुला अपयश, अपमान आणि निराशा मिळाली होती, तिथे आता तुला ओळख, मान आणि आश्चर्यचकित करणारी यशाची गोड बातमी मिळेल. स्वामी समर्थांच्या कृपेने जेव्हा वेळ बदलते तेव्हा मी एकदाच घटना नव्हे तर संकट घडणाऱ्या चमत्कारांची मालिका असते. तू बघितलं की नाही, स्वामी समर्थांचा आवाज केवळ कानांनी ऐकण्याचा नसतो, तो मनाने अनुभवायचा असतो. त्यांच्या एका वाक्याने आभाळ हलतं आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवन फुलतं. किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवला, प्रामाणिक राहिला, खचून न जाता सतत त्यांच्या नावावर जप करत राहिला, आज त्या श्रद्धेचं फळ तुला गोड बातमीच्या स्वरूपात मिळणार आहे. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि त्यांनी आता ठरवलं आहे की माझ्या भक्ताला याचं क्षणी आनंदाचा दरवाजा उघडून द्यायचा आहे. ही गोड बातमी तुझं संपूर्ण आयुष्य उजळून टाकेल. ज्या क्षणाला तुला वाटलं की सगळं संपलं, आता काही होणार नाही, त्या क्षणाला स्वामी समर्थांनी तुझं नशीब पूर्णपणे पलटवून टाकलं. त्यामुळे ही बातमी म्हणजे केवळ समाधानाची नाही, तर भक्तीचा विजय आहे. हे लक्षात ठेव. ही बातमी जेव्हा येईल तेव्हा तुझ्या आयुष्यात डोळ्यात पाणी आणेल, आणि पण ते अश्रू असतील आभाराचे, समाधानाचे आणि स्वामी समर्थांच्या प्रेमाचे. स्वामी समर्थ म्हणतात आता तुझं नशीब आता बदलत आहे, आणि हे नशीब बदलणं म्हणजे केवळ आकड्यांमधील खेळ नाही, तर तुझ्या संपूर्ण जीवनाचा नवा अध्याय सुरू होण्याची सुरुवात आहे. आज जिथे तू उभा आहे, आर्थिक विवंचना, मानसिक तणाव, नात्यातील ताडजोड, समाजाकडून मिळणारी अपेक्षा, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तू आता अशा एका टप्प्यावर पोहोचलाय तिथे फक्त आशेच नव्हे तर चमत्कारांचे दरवाजे तुझ्यासमोर उघडले आहे. कारण स्वामी समर्थांनी तेव्हा कोणाचं नशीब लिहायला ठरवलं होतं, तेव्हा ते काळ, वेळ आणि योग यांचं गणित तोडून लिहितात. त्यामुळे आता जे घडणार आहे ते तुझ्या विचारांच्या पलीकडचं आहे. तू जी गोड बातमी ऐकायची वाट पाहत होता, ती आता वेळ एका क्षणाच्या अंतरावर आहे. ती बातमी म्हणजे तुझं स्वप्न उतरण्यासाठी सुरुवात आहे. कधी वाटायचे की हे शक्य आहे का, पण आज स्वामी समर्थ स्वतः म्हणत आहे हो शक्य आहे, आणि आता ते उघडणारच आहे. आणि काही वेळात तुला फोन येईल, एखादी तुझी व्यक्ती भेटेल, एखादा ईमेल येईल, आणि त्या माध्यमातून तू ज्या गोष्टीची अनेक वर्षे वाट पाहत होता ती प्रत्यक्षात प्रकट होईल. ही बातमी ऐकून तुझं हृदय थरथरेल आणि डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यातून तू सर्व दुःखातून वाहून जाईल. आणि कारण ही गोड बातमी तुझ्या संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देणारी आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की कष्टाचे फळ उशिरा मिळते, पण जेव्हा मिळते तेव्हा ते अनेक पटीने मिळते. आज तुझ्या श्रद्धेचं, तुझ्या सत्याचं आणि तुझ्या संयमाचं फळ तुला मिळणार आहे. ही बातमी ऐकून तुझ्या घरात सणासारखी दिवाळी उगवेल, ज्यात प्रत्येक कोपऱ्यात आनंदाचे दीप लुकलुकतील, आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान उमटेल, घरातली वातावरण बदलून जाईल, आणि कधी कधी संपणारी ही अडचण असं म्हणणाऱ्या तुला आता वाटेल ही खरंच घडलं का. पण हो, हे खरंच घडलं आहे, आणि त्याच्या मुळाशी आहे फक्त एक गोष्ट, तुझी न थांबणारी भक्ती. स्वामी समर्थ सांगतात गोड बातमी हे चमत्काराचं रूप आहे. ती केव्हा, कशी, कुठून येईल हे आपण ठरवू शकत नाही, पण श्रद्धेच्या वाटेवर जे चालतात त्यांच्यासाठी ती बातमी हळूच त्यांच्या दारात येऊन थांबते. आणि आज तुझ्या दारात ती ठिपकत आलेली आहे. आता उघडत्या आनंदाचे दार, स्वीकारत्या शुभतेचा प्रकाश, आणि मन स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो. कारण जे घडणार आहे ते तुला आयुष्यभर लक्षात राहील, आणि तुझ्या गोष्टी, तुझा अंधार कसा उजेडात बदलता गेला आहे ते सांगायला पुरावा बनेल. स्वामी म्हणतात तू आता थांबू नको, कारण आता वेळ आली आहे की संपूर्ण ब्रह्मांड तुला मदतीसाठी पुढे येईल. आजपर्यंत जेव्हा तुला वाटायचं की कोणीच आपलं नाही, कोणीच साथ देत नाही, जेव्हा खरं तर एक अदृश्य हात तुझ्या पाठीशी होता, स्वामींचा हात, आणि हात तो केवळ साथ देणार नाही तर तुला वर नेणार आहे. तुला इतका वर घेऊन जाईल की तू कधी पडला होता, कोसळला होता हेही तुला आठवणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वामी तुला अशी गोड बातमी देतील की त्या बातमीमागे लपलेली कृपा तू शब्दातही सांगू शकणार नाही. गोड बातमी म्हणजे काय? ती केवळ एखाद्या पैशाच्या रकमेची नोंद, नोकरीची ऑफर किंवा यशाचं पत्र नव्हे. ती म्हणजे एक अशी थाव जी तुझ्या मनावर उमटते आणि सांगते की तू योग्य आहे, तू यशस्वी होणार आहे. ती म्हणजे तुझ्या मनातला समजावणारी आणि आत्मविश्वास देणारी साक्षात दैवी स्पंदन आहे. आज जे तुला मिळणार आहे ते केवळ बाह्य स्वरूपात नाही तर अंतरात्मात खोलवर रुजणार आहे. ही बातमी तुझ्या हृदयात उतरली की तुला प्रत्येक गोष्ट शक्य वाटू लागेल.
जे शक्य वाटत नव्हतं त्यालाच आत लावायला तू पुढे सरकशील. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला मागे खेचत नाही, तर वेळ येईपर्यंत थांबवत होतो आणि आता ती वेळ आली आहे. आजपासून प्रत्येक दिवस तुला नवी संधी घेऊन येईल. कोणीतरी अचानकच तुझी मदत करेल. ज्या गोष्टींसाठी तू महिने धडपडत होता त्या आता सहज घडू लागतील. ही केवळ संधी नाही, तर स्वामींची जाणीवपूर्वक आखलेली योजना आहे. तुला एका मोठ्या सुखाच्या वळणावर पोहोचण्यासाठी आजचा दिवस सुरुवात बनणार आहे, जे जणू काही एखाद्या नदीचा ओघ अचानक सागराकडे वळण्यासारखा आहे. थांबवता येणार नाही आणि काही अडवण्याचं कारणच उरणार नाही. आज घरात उत्सवाचा दिवस आहे. फुलांच्या सुवासाने भर घातलेला आणि त्या तुझ्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंमध्ये देवतेचा स्पर्श आहे. आणि आजची गोड बातमी म्हणजे तुझ्या देवाच्या निष्ठेचा आणि भक्तीचा साक्षात परिणाम आहे. तुझी आशा धरली, जे प्रार्थनेत मागितलं ते आज प्रत्यक्ष रूपात तुला मिळणार आहे. ही बातमी केवळ तुला नव्हे तर तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी नवी आशा घेऊन येईल. आणि सगळे म्हणतील, खरंच स्वामी समर्थांचे शब्द खोटे ठरू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, आता जे घडतंय ते केवळ योगायोग नाही, तर माझी ठरवलेली कृपा आहे. तुझं आयुष्य अनेक वेळा वळण घेत आले, कधी उंच टेकड्या गाठल्या तर कधी खोल दरीत सापडले. पण त्या प्रत्येक क्षणी जेव्हा तू एकटं पडला, तेव्हा हातपाय गळाले, तेव्हा कोणतीतरी मनाच्या एका कोपऱ्यातून तू स्वामींना हाक मारली आणि ते हाकेला स्वामींनी ऐकलं. त्यांना त्या क्षणीच ठरवलं की योग्य वेळ येता तुला उठवायचं, तुला वर न्यायचं, तुला सर्वांमध्ये उठून दिसण्याचं करायचं. आणि आज ती वेळ आली आहे. आजचा दिवस म्हणजे तुझ्या पुनरुत्थानाची नांदी आहे. आज जे काही तुझ्या आयुष्यात सुरू होणार आहे त्याची गती इतकी वेगळी, इतकी जादुई असेल की तुला स्वतःला विश्वास बसणार नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, हीच माझी गोड बातमी तुला मिळणार आहे. पैसे, प्रसिद्धी, समाधान, प्रेम, कौटुंबिक सुख, मानसिक शांतता हे सर्व तुला एका मागोमाग एक मिळत जाईल. जे आजवर हातातून निसटत होतं ते आता आपसुकपणे तुझ्या जवळ येईल. तुला एखाद्या गोष्टीसाठी जास्त प्रयत्नही करावे लागणार नाही. तुला हाक न देता यश तुझ्या दारात उभं राहील. कारण स्वामींची इच्छा म्हणजे ब्रह्मांडाची आज्ञा. स्वामी जेव्हा म्हणतात आता वेळ झाली, तेव्हा काळ थांबत नाही, तो तुझ्या बाजूने धावायला लागतो. आणि प्रत्येक घड्याळाची काठी, प्रत्येक संकेत, एखादा प्रत्येक क्षण, सगळं काही तुझ्या यशाच्या दिशेने फिरू लागतं. हे केवळ भाग्य नाही, ही आहे कृपा. कृपा अशीच एका क्षणात येते आणि आयुष्यभराची दिशा बदलून टाकते. जे लोक आजवर तुला ओळखत देत नव्हते ते तर तुला आदराने संबोधतील. जिथे तुला नकार मिळत होते तिथे आता निमंत्रण मिळतील. तू ज्या गोष्टींसाठी कधी स्वप्नही पाहिली नव्हती की आता गोष्टी आता प्रत्यक्ष घडू लागतील. हे सगळं इतकं गूढ आणि इतकंही शक्त स्पष्ट असेल की तुला एकच गोष्ट सतत वाटत राहील. हे फक्त स्वामी समर्थच करू शकतात. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा वाट पाहतो तेव्हा मी तुझ्यासाठी योजना आखत असतो. ही वाट पाहणं तुझ्या परीक्षा असते आणि त्या परीक्षेत तू संयम ठेवला, श्रद्धा ठेवली, मनात एक क्षणभर सुद्धा शंकेला धारा दिली नाही, ही तुझी खरी संपत्ती आहे. आणि ज्याकडे अशी श्रद्धा असते त्याला मी रिकाम्या हाताने कधीच परत पाठवत नाही. हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधारा प्रकाशाची किरण छेदून टाकणार आहे. आज जे तुला मिळणार आहे ते फक्त वरदान नाही, तर एक संधी आहे स्वतःच्या आयुष्याचं सोनं करण्याची. जेव्हा स्वामींचा आशीर्वाद मागे उभा असतो तेव्हा कोणतेही अडथळा राहत नाही. संकटे येतात पण ती आपल्या डोळ्यांसमोरचे नष्ट होतात. काळजी राहत नाही, चिंता पळून जाते आणि हृदयात निर्माण होते केवळ शांती आणि समृद्धीची अनुभूती. हे लक्षात ठेव, स्वामी समर्थ फक्त पाठीशी उभे नाहीत, तर ते तुझ्या पुढे चालत आहेत. ते तुझ्या मार्गातील काटे साफ करत आहे. जे लोक तुला मागे खेचत होते ते आपोआप दूर जातील आणि जे तुला हात धरून चालणारे होते ते आता स्वामींच्या इच्छेने तुझ्या आयुष्यात स्थान देतील. जीवनात जेवढा अंधार आहे तेवढाच मोठा प्रकाश तयार होता असतो. आणि आता तुझं जीवन उजळून निघणार आहे, इतकं की तुझा प्रकाश दुसऱ्यांनाही मार्ग दाखवेल. ही वेळ फक्त यशाची नाही, ही वेळ आहे तुझ्या आयुष्यातला एक नवीन अर्थ देण्याची. स्वामी समर्थ म्हणतात, तुला आता मागे वळून पाहण्याची गरज नाही, कारण पुढचं भविष्य मी स्वतः तुझ्यासाठी लिहित आहे. आजचा दिवस विशेष आहे. सकाळी डोळे उघडल्यावर तुमच्या मनात अचानक हलकीशी आशा निर्माण झाली असेल. ही आशा स्वाभाविक नव्हे, ती स्वामी समर्थांची पाठवलेली होती. कारण त्यांची आधीच ठरवलेलं आहे की आज तुमचं आयुष्य थोडंसं बदलणार आहे. कदाचित एखाद्या जुन्या संकटाचा शेवट होईल, कदाचित एखादी संधी तुमच्या दारात येऊन थांबेल किंवा एखाद्या व्यक्तीशी हरवलेलं नातं परत जोडलं जाईल. स्वामी समर्थ जेव्हा असं म्हणतात की आज चांगली गोष्ट घडेल, तेव्हा ती गोष्ट केवळ बाह्य स्वरूपाची नसते, ती तुमच्या अंतर्मनाशी संबंधित असते. एखादी भीती तुमच्या मनातून निघून जाते, एखादी वेदना शांत होते आणि एखादी गुंतागुंत हळूहळू मार्गी लागते.
त्या एका क्षणात स्वामींचं अस्तित्व तुमच्या जीवनात असं प्रकट होतं की तुम्हाला वाटतं हो आज काहीतरी वेगळं आहे. हे वेगळेपण तुमचं आहे आणि तुम्ही यासाठी पात्र आहात. कारण तुम्ही जेव्हा अश्रूंना लपवून मनाने प्रार्थना केली होती तेव्हा स्वामींनी ती ऐकली होती. आज त्याचं प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. तुमचं हसणं परत येणार आहे. तुमचं आत्मभान पुन्हा जागृत होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तुमच्या आयुष्यात आशेचा दरवाजा उघडणार आहे. तो दरवाजा केवळ यशाचा नाही तर तुमच्या संपूर्ण आयुष्याला उजळवणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात मी वाट पाहणाऱ्यांचा असतो. मी त्यांचा होतो जे माझ्यावर अंधश्रद्धा नव्हे तर निस्सीम श्रद्धा ठेवतात. त्यामुळे हे जे आज घडतं आहे ते फक्त योगायोग नाही तर तुमच्या विश्वासाने सिद्ध झालेला चमत्कार आहे. आज जे काही घडते ते एक अनोखा अनुभव ठरत चाललं आहे. एरवी तुम्ही ज्या गोष्टींसाठी दुर्लक्ष करत होता त्या गोष्टी आज तुमच्या लक्ष वेधून घेऊन येत आहे. तुमच्या मनात शांतता येत आहे. जणू काही एका अदृश्य हाताने तुमच्या चिंतेत ओझ हलकी केली आहे. स्वामी समर्थांचा तो हात आहे प्रेमळ आशीर्वादाने ओतप्रोत आणि रक्षण करणारा. त्यांनी तुमच्या मार्गात जे अडथळे होते जे दूर व्हायला सुरुवात केली आहे. प्रत्येकाच्या जीवनात एक वळण असतं जेव्हा आपण वाट हरवलेलं असतं थकलेलो असतो पण तेव्हाच देव कोणाच्या तरी रूपाने सामोरे येतो आणि सांगतो थांबू नको मी आहे तुझ्यासोबत. आज तसंच काहीसं तुमच्या जीवनात घडतं. तुम्हाला वाटेल की काहीच विशेष झालं नाही पण जर तुम्ही डोळे मिटून आत्म्याने अनुभवलं तर लक्षात येईल की तुमच्या मनात निर्माण होणारा सकारात्मक बदल म्हणजे स्वामींची कृपा. आज तुम्ही जेव्हा एखादी चांगली बातमी ऐकाल किंवा एखादी जुनी गुंता सहज शोधलेली असेल तेव्हा आठवा स्वामी समर्थ म्हणतात तुमच्यासोबत चांगली गोष्ट घडणार आहे. हे शब्द केवळ भविष्यवाणी नव्हे तर ते त्यांच्या वचनाचं सामर्थ्य आहे. याचा अर्थ असा नाही की सर्व अडचणी अचानक नाहीशा होतील पण याचा अर्थ नक्कीच असा आहे की त्या अडचणीवर तुम्हाला विजय मिळण्याचं बळ मिळेल. तुम्ही पुन्हा पुन्हा उभे राहाल. तुम्हाला पुन्हा आत्मविश्वासाने पुढे चालाल आणि तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःवर प्रेम वाटायला लागेल. आयुष्य बदलायला पण ते आतून बदललंय हेच तर खरं परिवर्तन. स्वामी समर्थ म्हणतात तू जितका आतून शांत होतो तितका बाहेरचा गोंगाट कमी होतो. हे शब्द साधे असेल तरी त्यामध्ये जीवनाचं गूढ आहे. आणि आजची चांगली गोष्ट घडते ती बाहेरून दिसणार नसेल ती तुमच्या अंतःकरणात घडते आहे. तुम्ही आतून हलके झालात. चिंता दूर होत आहे. मन पूर्वीसारखे स्थिर वाटते. हीच ती अदृश्य कृपा आहे जी स्वामी समर्थ आपल्या भक्तांवर करतात. कधी एखादं उत्तर मिळणं, कधी एखादी गोष्ट अचानक सोपी होणं, कधी मनात हे वादळ थांबणं, ही सगळी चांगल्या गोष्टीची सुरुवात आहे. एखादं अडकलेलं काम जे खूप दिवसांपासून पूर्ण होत नव्हतं आज त्याची प्रगती झाली आहे. ही देखील एक गोष्ट चांगली आहे. कधी एखादा हरवलेला माणूस परत संपर्कात आला, कधी मनातल्या शंका अखंड दूर झालं तर की ही चांगली गोष्टच आहे. आम्ही समर्थ सांगतात दिसणाऱ्या गोष्टीपेक्षा जाणवणाऱ्या गोष्टी अधिक मोठ्या असतात. म्हणून आजचा दिवस जिथं तुम्हाला जाणवते की काहीतरी चांगलं घडतंय तो दिवस फार मौल्यवान आहे. कधी कधी आपलं आयुष्य शांततेच्या क्षणांनी भरलेलं असतं आणि आपण त्यांचं कौतुकच करत नाही. पण आज स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही त्यांची जाणीव घेताय. आज तुमचं मन शांत आहे. तुमच्या विचारांना दिशा मिळत आहे आणि तुमच्या जीवनाला गती मिळते आहे. ही चांगली गोष्ट कारण हे बदल तुम्हाला खोलवर प्रभावित करत आहे. आम्ही समर्थ म्हणतात जे काही तुझ्या भल्यासाठी असेल ते तुझ्या जवळ येईल आणि हेच आज घडते. बऱ्याचदा आपण जे हवंय ते मिळालं की समाधान वाटतं पण आज जे घडतंय ते तुमच्या पलीकडे आहे. ते स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. आम्ही म्हणतात माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. मी तुझ्या जीवनात चमत्कार घडवते पण त्या चमत्काराला वेळ लागतो. प्रत्येकाला वाटतं की त्याची इच्छा लगेच पूर्ण व्हावी पण स्वामी म्हणतात की सगळे योग्य वेळेला घडतं. म्हणून जेव्हा तू आज स्वतःला शांत स्थिर आणि आशावादी अनुभवतोय तेव्हा समजून जा हेच त्या चमत्काराचं पहिलं पाऊल आहे. चमत्कारात म्हणजे केवळ सोनं चांदी मिळणं नव्हे तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होणं हेच तर खरे चमत्कार असतात. आज तुझ्या मनात जी भीती होती ती निघून गेली. आज तू जेव्हा उठला तेव्हा तुला काहीतरी सकारात्मक घडेल असं जाणवेल. ही सुद्धा स्वामींची कृपा असते. तुझ्या घरातला एक कोपरा जिथं नेहमी तणाव राहायचा तिथे आज थोडी शांती जाणवली का? त्या शांतीमागे हे स्वामी समर्थांचा हात आहे. एखादं जुने दुखणं जे बरेच दिवस राहिलं होतं ते आज अचानक कमी झालं असं वाटतंय का? हे सुद्धा त्यांचं आशीर्वादन आहे. जे अश्रू जे तुला आतून सतावत होते ते आता थोडं थांबेल. कारण स्वामी म्हणतात मी तुझ्या डोळ्यातून वाहणारा प्रत्येक अश्रू पाहतोय. त्यामुळे जर आज तुला हलकं वाटत असेल तर समजून जा काहीतरी नक्की बदलतंय. काहीतरी चांगलं सुरू झालंय. जी माणसं आजवर तुम्ही किंमत करत नव्हती ती आता हळूहळू तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागली.
तुला जे अपयश वाटायचं तेच एक दिवस तुझं यश बनून लोकांपुढे उभं राहतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा मी तिथंच उभा असतो, पण तुला पाहायला थोडा वेळ लागतो आणि तो क्षण तेव्हा तू त्या संकटाही मला पाहतोय, तो क्षण म्हणजे तुझ्या विजयाची खरी सुरुवात आहे. आज जेव्हा तू हा प्रत्येक शब्द वाचतो तेव्हा समज स्वामी समर्थ स्वतः तुझ्याशी संवाद साधत आहे. त्यांचं प्रत्येक वाक्य हे केवळ शब्द नाही, ते तुझ्या आयुष्यात प्रकाश आणणारी वाणी आहे. ते म्हणतात, माझ्या नावाचा आधार घे, मी तुला तुझ्या इच्छेप्रमाणे ते नेहन सोडेन. म्हणूनच आजपासून प्रत्येक दिवस सुरू करत स्वामींच्या नावाने प्रत्येक क्षणात त्यांना आठव. मग पहा तुझं अडकलेलं नशीब कसं उलगडतंय आणि जे आजपर्यंत मिळालं नाही ते एकामागून एक कसं समोर येते. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझं मन हताश होईल तेव्हा माझं नाव घे आणि अनुभव बघ. अगदी त्या क्षणात मी तुला आधार देईन. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा सगळीकडून हार मानल्यासारखं झाल्यासारखं वाटतं, कोणीच आपलं नाही असं जाणवतं. पण त्या क्षणी जर कोणी आपल्या शांत मनाने सांगितलं तर मी आहे तुझ्यासोबत, तर जीवाला दिलासा मिळतो. हेच काम स्वामी समर्थ करत असतात. त्यांचं नाव घेतल्यावर आपोआप मन शांत होतं, विचार सुस्पष्ट होतात आणि आपल्या पायाखालची जमीन घट्ट होते. काही मार्ग नसलेला रस्ता हळूहळू स्पष्ट होतो आणि तेव्हाच जाणवतं की ही काही सगळी वाटचाल त्यांच्या कृपेमुळे सुरू झाली आहे. कधी कधी आपण एवढं खचून जातो की वाटतं की आपण आता काहीच होणार नाही, पण स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव आणि फक्त एक पाऊल पुढे टाक, उरलेलं पावलं मी तुझ्यासाठी टाकेन. ही त्यांची गॅरंटी आहे. हे शब्द केवळ दिलासा देणार नाहीत, तर ते जीवन परिवर्तन घडवणारे मंत्र आहेत. कारण ज्या क्षणी तू त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो त्या क्षणी तुझ्या जीवनातील दार उघडायला लागतात. जे दाखवून ठेवलेलं यश आहे ते हळूहळू समोर येतं. जे आजवर साकार नव्हतं ते आता स्वामींच्या इच्छेने साकार होऊ लागतं. स्वामी समर्थांची कृपा कधी आणि कुठून येईल हे सांगता येत नाही. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दातून, तरी एखाद्या अपघातातून सुद्धा. स्वामी आपल्याला काही शिकवत नाही. आपण अशा गोष्टींना अनेकदा दुर्लक्ष करतो, पण त्यांचं मन खऱ्या श्रद्धेने भरलेलं असतं. त्याला त्या संकेताचं भान येतं. आज जर तुझं मन एकदम हलकं वाटत असेल, काहीतरी चांगलं घडणारं असं वाटत असेल, तर समजून घे, स्वामी समर्थ तुझ्या जवळ येत आहे. ते तुझ्या जीवनात हस्तक्षेप करत आहे. ते तुझ्या मार्गावर अडथळे दूर करत आहे आणि हेच खरे चमत्कार आहे. त्यांच्या कृपेने आजपर्यंत जे तुला मिळालं नव्हतं, सन्मान, प्रेम, पैसा, शांती, हे सगळे तुझ्या दिशेने येऊ लागले. तुझ्या घरात जे वाद होत होते ते कमी होतील. तुझ्या मनात जे भय होतं ते नाहीसं होईल. स्वामी समर्थ फक्त एकदा तुझ्या जीवनात पाऊल ठेवतील आणि बघ सगळं आपोआप ठीक व्हायला लागेल. घरात सणासारखा आनंद येईल, नात्यांमध्ये प्रेम वाढेल, तुझ्या चेहऱ्यावर तेज येईल. ही सगळी कृपा त्यांचीच असते जेव्हा तू मनापासून श्री स्वामी समर्थ असं उच्चारतो. स्वामी समर्थ म्हणतात, तू कितीही अंधारात अडकलेला असला तरी मी तुला प्रकाशाकडे घेऊन जाईन. जीवनात कधी कधी अशी वेळ येते की जणू काही सगळं संपल्यासारखं वाटतं. मनात निराशेचा वादळ घोंगावत असतं आणि कुठूनही आशेचा किरण दिसत नाही. पण त्या अंधारातही एक दिवा असतो, तो म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. तो दिवा आपोआप पेटतो जेव्हा तू निस्सीम श्रद्धेने भक्त एवढंच म्हणतो, श्री स्वामी समर्थ. तेव्हा वाटतं, हो, मी एकटा नाही आहे, कोणीतरी माझ्यासाठी जागं आहे, कोणीतरी माझ्या अश्रूंना समजून घेते. आणि अशा काळात ही अनुभूतीची पुरेशी असते जगण्याला पुन्हा उमेद देण्यासाठी. स्वामी समर्थ म्हणतात, तू एक पाऊल श्रद्धेने पुढे टाक, मी 100 पावलं तुझ्यासाठी चालेन. ही केवळ एक वाक्य नाही, एक अनुभूती आहे. कारण प्रत्येक वेळी जेव्हा आपण मनापासून त्या महान महत्त्वाचं स्मरण करतो तेव्हा आपण दुःख हलकं करतो आणि पुन्हा उभं राहू शकतो. कित्येकाने आयुष्यातली शेवटची आशा म्हणून स्वामी समर्थांचा धागा पकडला आणि त्यांच्या आयुष्याचं संपूर्ण चित्र बदलून गेलं. कोणाचा बंद पडलेला व्यवसाय चालू झाला, कोणाला नोकरी मिळाली, कोणाला घर परत जुळलं, तर कोणाचं आरोग्य परत आलं. हे सगळं त्यांच्या कृपेमुळेच उघडलं. हे चमत्कार नाहीत, ही त्यांची संगती आहे, त्यांच्या ऊर्जा आहे. जी इच्छा असेल तिथे उतरते. स्वामी समर्थांच्या कृपेने आजपर्यंत अडकलेल्या वाटा मोकळ्या होतात. घरात शांतता येते. त्यांचं आयुष्य संकटाने भरलेलं असतं. त्यांच्या जीवनात स्थिरता येते. जिथे संकटाची रात्र असते तिथे त्यांना उजेडाचे दरवाजे उघडले जातात. त्यांचं नामस्मरण केवळ धार्मिक कृती नसून ती आत्म्याची पुन्हा जागृती आहे, जे आपल्याला अंतर्मनातून जागं करतात. जेव्हा आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा आपले अहंकार वितळतात, मन गहिवरून येतं आणि एकदम समाधान लाभतं. कारण जेव्हा आपण स्वतःला त्यांच्या चरणी पूर्ण सपवलं असतो आणि एकदा कधी हे सोपवून झालं की मग मागे वळून पाहावं लागतं नाही. मग संकट येत राहतात पण ती आपल्याला तडत नाही, कारण आपल्या पाठीशी असतो एक महात्म सामर्थ्य. स्वामी म्हणतात, त्यांच्या नावानेच आपण हे जग जिंकू शकतो. आपण जेव्हा तुझ्या आयुष्यात एखादी सुंदर गोष्ट घडेल, एखादी चांगली बातमी येईल,
किंवा लक्षात ठेव, ती बातमी केवळ योगायोग नाही, ती स्वामींच्या कृपेची साक्ष आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरातल्या दरवाजावर संकट उभी असली तरी मी तुझ्या अंगणात सुखाचं रोपटं लावेन. हे शब्द ऐकतात मनात एक गूढ शांती उतरते. जीवनात जेव्हा एका प्रत्येक बाजूने अपयशाचे अंधार आपल्यावर ताप मारत असतात तेव्हा आपण खचतो. घरातील सदस्य एकामागून एक दूर होतात. पैशाची चणचण सतत जाणवते. आजारपणाचा त्रास असतो. पण अशा वेळी फक्त एकच नाव उमटतं तेव्हा श्री स्वामी समर्थ. कारण जेव्हा संपूर्ण जग आपल्याला दुर्लक्ष करतं तेव्हा तेवढंच आपल्यासाठी खरं खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्या आशीर्वादाच्या सावलीत बसलो असतो की मनात भीती जाते, चिंता दूर होते आणि आपण पुन्हा उभं राहतो अधिक बळकट होऊन. स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, ते आपल्याला जीवनातील मार्गदर्शक आहे. ते आपल्याला संकटातून सोडून देत नाही, उलट संकटाच्या प्रत्येक क्षणी आपल्याला योग्य वेळी दाखवतात, दिशा दाखवतात. कधी ती दिशा आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, पण काळ ओघतात समजतं की हो, त्यांची कृपा ही होती म्हणूनच मी त्या अडथळ्यामधून सुखरूप बाहेर पडलो. आणि हे एकदा लक्षात आलं की मन आतून बदलतं, मग संकटे प्रयत्न प्रसन्न वाटायला लागतात. कारण मनात एक विश्वास दृढ होतो, जोपर्यंत स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला काही अपूर्ण वाटणार नाही. आज स्वामी समर्थ म्हणत आहे, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण मला माहीत आहे. तू न बोलता जे गारण करत होता ते माझ्या कानावर पोहोचतंय. तू फक्त श्रद्धेने माझ्या चरणावर मन अर्पण कर. कारण मनापासून जेव्हा मला एखादा मूल आईला साथ घालतो तेव्हा आई कधी दुर्लक्ष करत नाही. अगदी तसंच आपण जेव्हा मनापासून स्वामींना हाक मारतो तेव्हा ते कधी दुरावलेलं जास्त नाही. त्यांचं अस्तित्व आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात असतं. फक्त आपली नजर शांत श्रद्धायुक्त असावी लागते. त्या दिवशीचा विचार कर जेव्हा तू अत्यंत खचलेला होता, डोळ्यात अश्रू होते आणि स्वामींचा फोटो डोळ्यांसमोर होतं आणि अचानक एखादा फोन आला आणि एक आशेचा किरण आला. एक काम अचानक मार्गी लागलं. तो क्षण विसरू नको. हे कारण तेच संकेत आहेत. स्वामींनी ऐकलं आहे आणि त्यांनी ऐकलं म्हणजे नक्की काहीतरी चांगलं घडणारच आहे. काही वेळा थोडा विलंब होतो, पण तोही त्यांच्या योजनेचा भाग असतो. कारण जे मिळतं ते फक्त हवं असलेलं नसतं, ते योग्य वेळेवर योग्य स्वरूपात मिळालेलं असतं. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझी चिंतेने रात्रभर झोपलेला नाही. ती चिंता मी माझ्या चरणाशी बांधून घेतली आहे. तू आता निर्धास्त हो. या वाक्यातील प्रत्येक शब्द म्हणजे एक चमत्कार आहे. कारण जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याकडून काहीच होणार नाही तेव्हा सगळं संपलं आहे. तेव्हा कुठून तरी एक अनपेक्षित मार्ग उघडतो. कोणीतरी मदतीला येतं. एखादा बंद दरवाजा कुलूप अचानक उघडतं आणि आपल्याला वाटतं की हे तर मी कधीच विचारच केला नव्हता. पण त्यामागे स्वामी समर्थांची अदृश्य कृपा कार्यरत असते. ती अशी असते की जी डोळ्यांनी दिसत नाही, पण ती मनाच्या खोल तळाशी जाऊन आपल्याला उभं करते. ज्याच्या हातात जगाचं नियंत्रण आहे तो जर आपल्या जीवनात सहभागी झाला तर मग भीती कशाची. तो काळजी घेतो आपल्या प्रत्येक क्षणाची. आपल्याला वाटतं आपण एकटे आहोत, पण तो नेहमी आपल्याला पाठीशी असतो. आपण फक्त विसरतो. दिवसाची गडबड, काळज्या, अपेक्षा, ताणतणाव या सगळ्यांमध्ये आपण त्यांचं अस्तित्व विसरतो, पण तो कधीच आपल्याला विसरत नाही. तुम्ही कधी अनुभवलंय का, अचानक आवाज ऐकू येतोय मनात, सोडून दे, चिंता नको, पण मी आहे ना तुझ्यासोबत. आणि त्या क्षणी मन हलकं होतं. हे तर स्वामी समर्थांचं आहे. हेच त्यांचं सांगणं आहे. तू त्यांना बोलवून तर बघ आणि काही क्षण त्यांचं यायचं नाव आणि मग बघ कसा प्रत्येक क्षण तुझ्या बाजूने वळतो. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.